हाय मित्रांनो, मी मयुरी सामंत. माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण? नक्कीच सांगा. आमचं जेवण झालं आहे आणि इथं मुलगी पण झोपली आहे. मला मोठा मुलगा गेला शाळेत. तर या सगळ्यांनी हे खायला. ओले खजूर माहिती आहे का तुम्हाला? खजूर माहिती आहेत का? हे बघा, असे असतात खजूर. तर या सगळ्यांनी खायला. मी आणत असते मुलांसाठी. आणि आमच्याकडे बघा ना, पाऊस एवढा चालू आहे, बापरे काय विचारू नका. पाऊस भरपूर चालू आहे बरं का. लयच पाऊस आहे, चक्रीवारा पाऊस चालूच आहे बघा. लय आवड केलं आहे पावसाने बरं का. मुलगी पण झोपली आता. म्हणतात चला एक छोटासा व्हिडिओ बनवूया. तर शिक्षक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्यावरती एवढी लोक जळत आहेत ना, काय विचारू नका. का रे, मी कुणाचं तुमचं वाईट केलं रे की तुम्ही लोक एवढी जळत आहे माझ्यावरती? काय कुणाचं वाईट केलं ते तरी सांगा की. आम्ही तर आमचं खातोय, आमच्या कष्टाने खातो तिथून. तुमचं कोणाचं घरातलं खात नाही, तुमच्या घरातलं कोणाचं घ्यायला येत नाही, काही नाही. मग तुम्ही का उगाच त्रास देताय आम्हाला बिनकामाचं? ते सांगा. मी पुढे चालले ना की लोकांना बघवत नाही बरं का. जवळचेच आहेत कोणतरी, त्यांना बघवत नाही आहे मी पुढे चालले. आणि माझ्या चॅनलला सगळ्यांना ब्लॉक करायला लागले बरं का. तर तुम्हाला मी ती व्यक्ती आहे तिला सांगते की तुला अधिकार दिला कोणी की माझ्या चॅनलवरती सगळ्यांना ब्लॉक करण्याचा? माझे सगळे लोक आहेत त्यांना मी स्वतःहून ब्लॉकमधून काढत असते बरं का. तुला अधिकार दिला कोणी माझ्या चॅनलला ब्लॉक करायचं ते सांगा मी. हां अगं, मी किती तू पण चॅनल चालवत असेल ना, तर तुला पण माहिती चॅनलमध्ये किती कष्ट असतात. काय ह्या 2 लेकरांना घेऊन मी किती संघर्ष करते, किती कष्ट घेते ह्या चॅनलसाठी. काय माझ्या ह्या चॅनलला, मोठ्या चॅनलला एवढा धोका दिला आहे ना, एवढा धोका केले नाही. तर माझ्या चॅनलला धोका करून तुमचं कोणाचं चांगलं होत असेल तर नक्की होऊ द्या. काय माझा विचार असा नाही आहे की माझं चांगलं होऊ दे आणि त्यांचं वाईट होऊ दे. माझं असं विचार आहे की तुझं चांगलं होऊ दे बाबा, तुझ्या मागणं माझं चांगलं होऊ दे, पण तुझं होऊ दे पहिलं चांगलं. माझं उशीर आहे की नाही होईना, होऊ दे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, कोण आहे ना सटीवी, तिला एक गोष्ट सांगते. हे जे चॅनल केलं ना मी चालू, हे कष्ट आहेत माझे. खूप मेहनत घेतली आहे, खूप कष्ट केलेत त्या चॅनलसाठी बरं का. खूप घेतलेत. आजारी असताना पण कसे व्हिडिओ केलेत, कुठल्या प्रसंगातून, ते माझं मला माहिती आहे. काय तू एवढं माझ्या चॅनलच्या आडवी यायला लागले ना, तर किती मी घेतले तर कष्ट ते मला माहिती आहे. तर तुला एकच जोडून विनंती आहे, माझ्या जेवढं चॅनलला तू ब्लॉक केलंस ना लोकांना, तेवढं काढ. मी काढत असते, तर बाकीच्यांना ब्लॉक केलं तर तेवढं काढ. सगळ्यांच्या आयडिया आहेत तर तेवढ्या सगळ्यांना ब्लॉकमधून काढते. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलवरती दररोज ब्लॉक करते जी व्यक्ती आहे ती. मी व्हिडिओ टाकणार नव्हती, पण मला लय त्रास द्यायला लागली ती व्यक्ती. दररोज ब्लॉक करते मी, दररोज काढते, दररोज ब्लॉक करते, दररोज काढते. आज ब्लॉक केलं की दुसरा जर मला येऊन सांगतो की ताई मला कमेंट, माझ्या कमेंट तुझ्यापर्यंत येत नाही की मला कोणतरी ब्लॉक केलं. बघितलं तर चॅनलवर गेली की ब्लॉक केलेलं आहे. परत ब्लॉकमधून काढलं की परत त्याच्या काल त्या दादाला ब्लॉक केलं एकाने, तर आज मी काढलं तर आज त्याच्या कमेंट आल्या. नाही तर 3 दिवस तो माझ्यावर रागवला होता बरं का. मग त्यांचे गैरसमज होतात की आपण त्यांना ब्लॉक करतो. प्रत्येकाचा गैरसमज होत असतं बरं का. मी जर तुमच्या चॅनलवर आली, तुम्ही मला ब्लॉक केलं, तर मला वाटणार काय बाबा आपल्याकडून चुकलं म्हणून ब्लॉक केलं, आपण तर काय वाईट बोलू नये, असं प्रत्येकाचा गैरसमज. त्यांची चुकी नाही बरं का. पण ब्लॉक करतात ना, माझी लोक माझ्याला हसून खेळू नये, ते बघवत नाही. जळणारी एवढी, अगं जळू नको, नाही तर अजून जळशील काय, अजून जळून खाकुशील बरं का. नको जळू जास्त.
तुकाराम महाराज काय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. माझी तू निंदा करशील ना तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे, तेवढं माझं चांगलं होणार आहे काय. पण विचार करून कर ग, विचार करून कर. तुला एकच एवढा थोडक्यातच सांगते, जे काय तू करतेस ना सगळ्या गोष्टी थांबव. ज्या तू कोण आहेस ना ते सगळ्या गोष्टी थांबव काय. एवढं सांगू शकते तुला, हात जोडून सांगते की माझ्या चॅनलवर जे ब्लॉग करायचं ठरवलेस ना तर सगळ्या गोष्टी थांबव. एवढंच थांबते. पुढचा व्हिडिओ करेन मी. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.